4 ते 5 दिवसात तोडगा न मिळाल्यास ग्रामपंचायतला ठोकणार कुलूप। दिगोरी मोठी मुर्जा झरी मालदागड ग्रामपंचायत येथील संगणक चालक हे नोव्हेंबर 2022 पासून गैरहजर असल्यामुळे नवीन संगणक चालक पद भरती मान्यता देण्याबाबत किंवा वरिष्ठ कार्यालयाकडून अन्य केंद्र संचालकाची व्यवस्था करून देण्याबाबत वारंवार मागणी करण्यात आली, परंतु अजूनही कोणत्याही निर्णयावर प्रशासन वारंवार निवेदन देऊन सुद्धा कारवाई करत नसल्यामुळे 26 ऑगस्ट 2025च्या ग्रामसभेत ठराव क्रमांक 4च्या ठरावानुसार केंद्र चालकाच्या प्रश्नावर पुढील 4-5 दिवसात निर्णय लागल्यास ग्रामपंचायतला कुलूप ठोकण्याबाबत ग्रामपंचायत पंच कमिटीसह ग्रामस्थांनी विनंती केली करिता तातडीने या विषयावर लक्ष घालून येथील संगणक चालक पदावर तोडगा काढून द्यावा। लोकांना होणारा त्रास ऑनलाईन दाखले, जन्म दाखला, विविध दाखले घेण्यासाठी नागरिक घेत असतात, परंतु येथे संगणक चालक नसल्याने ग्रामस्थांसमोर मोठा गंभीर प्रश्न उपस्थित झालाय। त्याची दखल घेत येथील सरपंच किशोर मंडाले, उपसरपंच प्रकाश बोरकर आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य मिळून वरिष्ठांकडे मागणी केली। जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा, जिल्हा परिषद भंडारा, पंचायत समिती भंडारा, ठाणेदार प्रमोद शिंदे, दिगोरी मोठी यांना निवेदनात मागणी केली आहे। आम्ही प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करून संगणक चालक मागत आहोत, मात्र प्रशासनाचे याकडे लक्ष नसून येथील नागरिकांनी ग्रामसभेत लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी ठराव सुद्धा घेण्यात आले। प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा आम्ही ग्रामपंचायतला सर्व सदस्यांसह गावकऱ्यांना घेऊन कुलूप ठोकू यासाठी आम्ही निवेदन दिलंय। आमच्या मुर्जा ग्रामपंचायत मधील संगणक चालक 3 वर्षांपासून गैरहजर आहे, त्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो। या अनुषंगाने प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करून अजूनही आम्हाला कोणत्याही प्रकारचे संगणक चालक मिळाले नाही। आम्हाला लवकरात लवकर माहिती द्यावी, अन्यथा आम्ही ग्रामपंचायतीला कुलूप ठोकू, असे उपसरपंच प्रकाश बोरकर मुर्जा हे म्हटले आहेत। जटार टाइम्स टीव्ही चॅनलसाठी लाखांदूर तालुका प्रतिनिधी साजन बोकडे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.